आजचा नाश्ता पोहे. अगदी कमी वेळेत झटपट पोहे, ते पण टेस्टी आणि मऊ, मोकळे, तेलकट पण कमी असे पोह्यांसाठी ही ट्रिक वापरा. इथं 1.5 वाटी पोहे घेतलेले आहे. त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. पाणी काढून 5 मिनिटासाठी अशा प्रकारे ठेवायचे. आता पोहे म्हटलं तर कांदा पोहे, म्हणून त्यात आला कांदा. एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा. आता कांद्याशिवाय पोह्याची मज्जाच नाही. तिखट आणि झणझणीत पोह्यांसाठी मिरच्या, आता इथं मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून घ्यायच्या. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेतली. आणि कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 1 पळी तेल टाकले आणि पोह्यांमध्ये कडक शेंगदाण्याची गोष्टच वेगळी. आता शेंगदाणे तेलात तळून घ्यायचे आणि चांगले लालसर होईपर्यंत. आता पोहे इथं हाताने सुट्टे करून घेतलेले आहे आणि त्यावर कुरकुरीत असे कडक शेंगदाणे टाकले. आता त्याच तेलात चिरलेला कांदा जो की लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यात घालायच्या हिरव्या मिरच्या, म्हणजे पोह्याला तिखटपणा हा छान येतो. आता एका साईडला करून त्यात टाकायचे जिरे, हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीर. कढीपत्ता टाकलाय, आता कोथिंबीर टाकायची आणि जो काही कांदा आपण बाजूला केलेला होता तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये आपण पोहे घालणार आहोत. तर पोहे आपण हाताने सुरुवातीला सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहे, एकदम मोकळे करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण पोहे घालायचे आणि त्यावरून चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आधी हाताने पोहे सुट्टे केल्यामुळे एकदम ते मऊ होतात आणि मोकळे होतात. अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घ्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी पोह्याची वाफ काढून घ्यायची. इथं आपले पोहे तयार झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकता, अगदी मऊ आणि एकदम सुटसुटीत असे पोहे तयार झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.